तमाम ठाणेकर नागरिकांना जितेंद्र देवराज शर्मा यांच्या वतीने नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मंडळी, गेलं वर्ष हे कोरोनाचं वर्ष होतं। या वर्षामध्ये आपल्या सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणामध्ये दुःखाला त्याचप्रमाणे वेदनांना सामोरं जावं लागलं। संपूर्ण जग हादरवून टाकणारा हा कोरोना आता नियंत्रणात येऊ लागला आहे। दररोज संख्या कमी होते आहे। असं असलं तरीही आजही सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे, मास्क वापरणं गरजेचं आहे, तरच कोरोनाच्या या लढाईमध्ये आपण निर्भीड यश मिळवू शकू। आता नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना खुणावतं आहे। या नूतन वर्षाच्या श्री जितेंद्र शर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री सुधाकर चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त शिवाई विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने ठाणे शहरावर स्वतःचा ठसा उमटवलेले ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री सुधाकरराव चव्हाण यांना शिवाई विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। सन 2020 अर्थात कोरोनाचं वर्ष संपूर्ण जगाला या वर्षाने अक्षरशः भयभीत करून सोडलं। मात्र हे होत असतानाच अनेक ठिकाणी माणुसकीचं दर्शन देखील घडलं। सगळ्या जगाला एक करणारं हे वर्ष म्हणून या वर्षाकडे आपण सकारात्मक पद्धतीने बघू शकतो। मात्र आता हे वर्ष सरतंय, 2021ची चाहूल लागते आहे। हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुख, समृद्धी, समाधान, भरभराट आणि आरोग्य देणार जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या लक्षावधी शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती शिवाय विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सुधाकर चव्हाण यांना तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। परमेश्वर आपल्याला उदंड आरोग्य देव आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री सुधाकरराव चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच। राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ। राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम। होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004। ऑनलाईन खरेदीसाठी www.rambhorose.com। राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे। ठाणे काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे अध्यक्ष श्री विश्वनाथ किसन किरकिरे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने झगडणारे, त्यासाठी प्रसंगी आंदोलन उभारणारे श्री विश्वनाथ किसन किरकिरे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना पुनश्च एकदा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष आपल्याला सुख, समृद्धी, समाधान, शांतता आणि भरभराटीचे जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री विश्वनाथ किरकिरे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आमचे काका माननीय श्री सुधाकरराव चव्हाण साहेबांना श्री विशाल माने यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। भाई आप जियो हजारों साल के दिन हो 50,000। पुनश्च एकदा श्री विशाल माने यांच्या वतीने माननीय श्री सुधाकरराव चव्हाण साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।
नमस्कार. ऑल इंडिया बंजारा संघ आणि बंजारा सेनेच्या वतीने 5 तारखेला एका मोर्चाचं आयोजन आझाद मैदान येथे करण्यात आलं आहे. श्री हरिभाऊ राठोड आणि श्री शंकर पवार यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चाच्या अनुषंगाने विविध मागण्या सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. जवळपास 26 मागण्या यामध्ये आहेत आणि या मागण्या नेमक्या काय आहेत, कशासाठी हा मोर्चा आहे, या मोर्चाचं प्रयोजन काय, या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत श्री हरिभाऊ राठोड. हरिभाऊ राठोड, आपलं ठाणे वर्तमानमध्ये सर्वप्रथम हार्दिक स्वागत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की 5 तारखेला आपण जो मोर्चा आयोजित केला आहे या मोर्चाचं नेमकं प्रयोजन काय? नाही, 5 जानेवारी म्हणजे सातत्याने आम्ही जेव्हा मोर्चा करतो त्याचा उद्देश असा होता की आम्हाला प्रचार करायची गरज पडू नये. आता ही लोक हा मोर्चाला 5 जानेवारी म्हणून ओळखतात. अरे यावर्षी 5 जानेवारी आहे की नाही? म्हणजे 26 वर्षामध्ये तो पायंडा असा पडला की 5 जानेवारी आहे की नाही यावर्षी? 5 जानेवारी दरवर्षी असते. मग मोर्चा आहे की नाही? वा, मोर्चा आहेच आपला. या उद्देशानेच तो चालू केला होता. आणि 25 वर्षापूर्वी आम्ही जय सेवालाल म्हणायला आम्ही सुरुवात केली होती. तो आज देशभर नाही, जगाच्या पाठीवर सुद्धा म्हणजे अमेरिकेहून जरी आम्हाला फोन आला तर आम्ही जय सेवालालच म्हणतो. म्हणून या गोष्टी जे सातत्याने आम्ही ते जुळत आणलं, त्या इथपर्यंत आम्हाला सामाजिक लढा होता आमचा, तो आम्ही इथपर्यंत यशस्वी केलाय. जवळपास 94 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सब कॅटेगरायझेशन हा जो एक फॉर्म्युला होता हा फॉर्म्युला दिला आणि त्याच्यानंतर सातत्याने आजपर्यंत याच्यावर विचार विनिमय सुरू आहे. एक्झॅक्टली हा सब कॅटेगरायझेशनचा जो फॉर्म्युला आहे हा नेमका काय आहे, या माध्यमातून नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? नाही, असं आहे की आपल्या देशामध्ये 27% आरक्षण हे ओबीसीला दिलेलं आहे. तर आज जेव्हा हे आरक्षण चालू झालं तेव्हा मंडल आयोग लागू झाला 1993 मध्ये. आणि त्यानंतर या 27 वर्षामध्ये जो रिझल्ट मिळालेला आहे तो असा आहे की याच्यामधल्या ठराविक जाती ज्या आहेत, ज्या ओबीसी मधल्या वेलाप जाती, त्या त्याचा फायदा उचलतात. किंवा काय झालंय का, एक मसन डोबी आहे, एक नंदीवाला आहे, तो ओबीसी मध्ये आहे. आणि मग यादव, कुर्मी किंवा आपण ज्याला म्हणतो कुणबी, हे पण ओबीसी मध्ये आहे. तर कशी जोड लागेल? म्हणून जे सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसचं बेंच होतं इंदिरा साहनी केसमध्ये, 9 जजेसनी असं म्हटलं की तुम्ही 27% आरक्षणाचे विभाजन करायला पाहिजे. त्यांनी उदाहरण दिलं की एक ओडर समाज आहे जो दगड फोडतो, जंगलामधून दगड आणतो, फोडतो आणि बिल्डिंगचं काम करतो. आणि एक सोनार समाज आहे, तो एकत्र म्हणजे एका ठिकाणी बसून काम करतो. तर त्याचं याची जोड लागत नाही. त्याला तुम्ही वेगळं आरक्षण द्या, याला वेगळं आरक्षण द्या. हे सब कॅटेगरायझेशनची कल्पना आहे. मुळात 102 मध्ये 1902 मध्ये जेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण चालू केलं होतं त्यावेळेस त्यांना असाच प्रश्न विचारण्यात आला होता की महाराज हे आरक्षण आहे का, आम्हाला समजून सांगा. तर महाराजांनी काय केलं की 2 घोडे उभे केले आणि त्या 2 घोड्याला एका टोपलीमध्ये चणे खायला दिले आणि ते एका जो मजबूत घोडा होता त्याने सगळे चणे खाल्ले आणि दुबळ्या बदल्याला काही मिळालं नाही. मग महाराजांनी सांगितलं आता असं करा, तुम्ही दोन्ही टोपल्यामध्ये वेगवेगळे एक पायली चणे टाका. तर एक पायली चणे टाकले तर दोन्ही घोड्यांनी आरामशीर खाल्ले. तर हे आरक्षण असं आहे, याला सब कॅटेगरायझेशन असं आहे. हे शरद पवार साहेबांनी 1993-94 मध्ये केलेलं आहे. तेच आता आपल्याला मराठा आरक्षणाच्या बाबतीत करायचं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणावर महाराष्ट्रामध्ये आंदोलनं सुरू होत आहेत. जवळपास 58 मोर्चे निघाले, विशाल अशा प्रकारचे मोर्चे निघाले. त्यानंतर हा विषय आता न्यायालयीन लढाईमध्ये अडकलेला आहे, न्यायालयीन कचाट्यामध्ये अडकलेला आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा तुमची भूमिका आहे, विशेष अशी प्रकारची भूमिका आहे. ही भूमिका नेमकी काय आहे? आता सध्या काय आहे की हा जटिल प्रश्न झाला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मराठा आरक्षण एवढा चर्चेला जातो, एवढे विषय झाले. आणि आता माझी माहिती अशी आहे का ते जे सुप्रीम कोर्टात केस आहे मराठा समाजाची, तिथे काही मराठ्यांना न्याय मिळणार नाही, तिथे फेल जाणार आहोत आपण. आणि जे ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलेलं आहे महाराष्ट्र सरकारने, त्याच्यातही समाज काही समाधानी नाही, त्याच्यात असंतोष आहे आणि समाजाबद्दल प्रचंड रोष आहे.
मग अशा परिस्थितीमध्ये मी असं सुचवलेलं आहे की जे ओबीसीला धक्का न लावता म्हणजे 27% आरक्षण आहे त्याला धक्का न लावता आपल्याला देता येते आणि त्यामुळे त्याच्यामुळे त्याला आपल्याला सब कॅटेगरीशन करावं लागेल। यासाठी मी असं सुचवलं आहे की जे ओबीसी मधला जो 2.5% जे आहे ते भटक्यांना आहे, 3.5% धनगराला आहे, 2% बंजारीला आहे, आपले विमुक्तांना 4% आणि जे कुणबी आणि मराठा आहे त्यांना 6% द्यायला पाहिजे। आणि 12 बलुतेदारांची सुद्धा मागणी पुढे आहे, जसं लावी, खाती, वाडी, लोहार, सोनार, धोबी, कुंभार आणि शिंपी, गुरव या समाजाची सुद्धा मागणी पुढे आलेली आहे, त्यांना 4%। म्हणजे थोडक्यात त्याच्यात मेजर जो भाग आहे तो कुणबी मराठ्यांना 6% आणि 12 बलुतेदारांना 4%, असं जर केलं तर याची टोटल होते 30%। आणि आपल्याकडे ऑलरेडी SC STचे 20% म्हणजे 50%। आणि ओबीसीला SBC जे आहे 52% आपण दिलं होतं, त्यांना 2% जास्तीत दिलं होतं, ते सुद्धा याच्यात 50% मध्ये आणायचे आहे। एकूण काय की महाराष्ट्राचे आरक्षण जे आहे 50% असलं पाहिजे, जेणेकरून हे कुठे चॅलेंज होणार नाही, हे संविधानात्मक आरक्षण सगळ्यांना मिळेल, कुठे चॅलेंज कोणीच करू शकणार नाही याला, आणि सामाजिक न्याय सगळ्यांना मिळेल। गेल्या 26 वर्षांपासून आझाद मैदानामध्ये या मोर्चाचं आयोजन आपण करता। यंदा देखील 5 तारखेला आपण या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चामध्ये आपण 26 मागण्या ठेवलेल्या आहेत, त्यापैकी मुख्य मागण्या कुठल्या? या 26 याच्यात मुख्य मागणी आहे की 12 बलुतेदारांना वेगळं आरक्षण मिळावं, मराठा समाजाला कुणबी आणि मराठाकडून वेगळं आरक्षण मिळावं। त्यानंतर जे क्रिमी लेअर आहे तो भटक्या विमुक्त आणि 12 बलुतेदारांना लागू होत नाही, तो काढून टाकला पाहिजे। जे SC ST समाजाचं आणि भटक्या मुक्त समाजाचं प्रमोशन, रिझर्वेशन इन प्रमोशन थांबलेलं आहे, ते ताबडतोब सरकारने चालू करावे। हे 3 मागण्या आमच्या प्रमुख आहेत। त्यानंतर जे रोस्टर आहे तो रोस्टर जो याच्यासाठी प्राध्यापकासाठी, सहप्राध्यापकासाठी आहे तो कायदा केलेला आहे सरकारने, केंद्राने, त्याप्रमाणे तो रोस्टर लागू झाला पाहिजे। आणि बचत गट जे आहे, आमच्या महिला फार मोठ्या प्रमाणात मागच्या वेळेस इथे मोर्चाला आल्या होत्या, परत त्या येणार आहेत, त्यांची जी बचत गटाची मागणी आहे त्यांचा पगार वाढ झालं पाहिजे, हे या प्रमुख मागण्या। आता आपल्याबरोबर ऑल इंडिया बंजारा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शंकर पवार हे देखील आहेत। पवार साहेब, काय सांगाल, या मोर्चामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं, नेमकं का सहभागी व्हावं, तुम्ही काय आवाहन कराल? ओम नमः शिवाय, जय शिवालाल। ऑल इंडिया बंजारा सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार। मी फक्त आवाहन असासाठी करणार कारण की हरिभाऊ राठोड साहेब एवढे आमच्या समाजाबद्दल आणि इतर समाजाबद्दल सगळे जे काय केले, एवढे कष्ट करून इथपर्यंत आणतात, आता या वयामध्ये पण सोडत नाही आणि समाजाचा बदल इतका त्यांच्या मनात आहे। तर मी समाजाला हात जोडून विनंती करेन की 5 तारखेला सगळे जेवढे भी आमचे समाज, बायबिगारी असो, ठेकेदार असो, बिल्डर असो, जे आमचे समाज येते आणि इतर समाजाचे पण सगळ्यांनी 5 तारखेला त्या मोर्चामध्ये आवर्जून मनापासून तिथे तुमच्यासाठी हरिभाऊ राठोड साहेब जीवापासून जीव द्यायला तयार आहे, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना तिथे यायला लागणार आणि त्या मोर्चाला शोभा वाढवायला लागणार, तेव्हा आपली मागणी पूर्ण होईल, ही हात जोडून माझी विनंती आहे। जय शिवालाल, जय शिवालाल। तर हे होते वंचितांचे नेते, ओबीसी नेते आणि माजी खासदार श्री हरिभाऊ राठोड। 5 तारखेला एका मोठ्या मोर्चाचं आयोजन या सगळ्यांनी केलेलं आहे। आपण दोघंही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद। सन 2020 म्हणजेच कोरोना वर्ष, या वर्षाने संपूर्ण जगाला मोठ्या प्रमाणामध्ये दुःख दिलं। मात्र एकीकडे हे होत असताना दुसरीकडे मानवतेची अनेक रूपं विविध रूपांमध्ये आपल्याला आढळली। संपूर्ण जगाला एका पातळीवर आणणारं हे वर्ष असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी होतो आहे, दैनंदिन अशा पुन्हा एकदा सुरू होतं आहे आणि अशातच 2021 या नवीन वर्षाची चाहूल लागते आहे। 2021 हे वर्ष आपल्या सगळ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, शांतता, भराट आणि ऐश्वर्य घेऊन येऊ, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा तमाम ठाणे नागरिकांना नवीन वर्षाच्या लक्षावधी शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सचिन पाटील, श्री साई एंटरप्राइजेस, खारेगाव। 70% सेल? काय 70% ऑफ?
70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तमाम ग्राहकांना, भागधारकांना आणि नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, भरभराट, आरोग्य संपन्न जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने बँकेच्या तमाम ग्राहकांना, भागधारकांना, ठेवीदारांना आणि संचालकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये Magic Transact app. Transact zap, Transact app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transact app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transact just like a finger snap. Transact app, Transact app. वर्ष 2020 सगळ्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दुःखाच्या खाईत लोटणारं हे दुर्दैवी वर्ष. मात्र आता हे वर्ष सरतंय. काळ कुणासाठीही थांबत नसतो. वर्ष सरतंय. नवीन वर्षाची चाहूल लागते आहे. हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुख, समृद्धी, भरभराट, ऐश्वर आणि आरोग्य देणार जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा माजी नगरसेवक श्री संजय तांडेल यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. इंग्रजी बोलता येणं हे आज अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट झालेली आहे आणि त्यामुळेच इंग्लिश स्पीकिंगला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालं आहे. गेल्या 11 वर्षात करिअर विजन या संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी लाखो विद्यार्थ्यांना इंग्लिश बोलायला शिकवलं अशा विभूती कर्णिक कुलकर्णी आत्ता आपल्याबरोबर आहेत. विभूतीजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. गेल्या 11 वर्षांच्या कालावधीमध्ये लाखो विद्यार्थ्यांना करिअर विजन या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजी बोलायला शिकवलं. केवळ इंग्रजी बोलणंच नव्हे तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयात देखील त्यांनी मोठं काम केलं आणि त्याचा परिपाक म्हणून किमान 5 ते 10 हजार असे विद्यार्थी आहेत ज्यांना उत्कृष्ट प्रकारच्या नोकऱ्या लागल्या. आज ते त्यांच्या करिअरमध्ये अतिशय दर्जेदार काम करत आहेत. विभूतीजी, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की इंग्लिश बोलता येणं हे एवढं इम्पॉर्टंट का आहे? इंग्लिश ही ग्लोबल लँग्वेज आहे, मात्र आजही प्रत्येक लोकल ठिकाणी तिला एवढं महत्त्व का प्राप्त झालं आहे? कारण इंग्लिश ही एक ग्लोबल लँग्वेज आहे. तुम्ही आज बघाल नोकरी धंद्यात म्हणा किंवा कुठेही बाहेरगावी मुलांना शिक्षणाकरता जर जायचं असेल तर इंग्लिश, मातृभाषा ही जशी आली पाहिजे तशी इंग्लिश ही भाषा पण त्यांना आलीच पाहिजे. त्यामुळे जर प्रोफेशनल करिअर्समध्ये जर पुढचा टप्पा गाठायचा असेल तर तुम्हाला इंग्लिश हे कम्युनिकेशन स्किल्स तुमचे खूप स्ट्रॉंग केलेच पाहिजे. त्यामुळे इंग्लिश हे गरजेचं आहे. करिअर विजनच्या माध्यमातून आम्ही ॲक्च्युली आमच्याकडे 4 वर्टिकल्स आहेत बेसिकली. तर फर्स्ट जे वर्टिकल आहे ते इंग्लिश स्पीकिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. कम्युनिकेशन स्किल्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत हे मी आधीपासूनच मानत आली. पण जेव्हा खूप फिरली आणि तेव्हा बऱ्याच मुलांशी बोलली, कॉलेजमध्ये जायची, तेव्हा मला ती गरज भासली की अरे काही मुलांना इंग्लिश नाही आल्यामुळे ती पाठी पडत होती. त्यामुळे करिअरमध्ये पुढे जाऊ शकत नव्हती.
म्हणून मग इंग्लिश स्पीकिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे कोर्सेस आम्ही सुरू केले. त्याचबरोबर आम्ही चिल्ड्रन स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस पण सुरू केले, ज्याच्यामध्ये अबॅकस, फॉनिक्स, इंग्लिश स्पीकिंग मुलांकरता, छोट्या मुलांकरता, म्हणजे राईट फ्रॉम द एज आपण म्हणतो 4 ते 5 वर्षापासून त्याला इंग्लिश बोलता आलं पाहिजे. आणि हे फॉनिक्स हा पण एक इंग्लिश स्पीकिंगचाच माध्यम आहे. त्यामुळे हे चिल्ड्रन स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आम्ही एक दुसरं वर्टिकल सुरू केलं. प्लस टीचर ट्रेनिंग कोर्सेस आम्ही केले, ECC आणि मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्सेस, जिथून महिलांना पण जॉब्स मिळायला सुरुवात झाली वेगवेगळ्या शाळांमध्ये, प्री स्कूलमध्ये. तर सगळ्याचा बेस बघितला गेला तर इंग्लिश होता, कारण मग आम्ही ते सगळे कोर्सेस हे आम्ही क्लब केले आणि हे सगळे वर्टिकल्स. त्याच्याबरोबर आज आम्ही एक टप्पा पुढचा पण गाठला आहे, ज्याच्यात फॉरेन लँग्वेजेस जर्मन आणि स्पॅनिश पण आम्ही ॲड केलेले आहे. त्यामुळे हे सगळे आपल्याकडे कोर्सेस आपण रन करतो. एक्झॅक्टली, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित इंग्लिशला आज एवढं महत्त्व प्राप्त झालं आहे. मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की नेमकं काय शिकवलं जातं तुमच्याकडे? कशा पद्धतीने एखादा विद्यार्थी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये बोलतं करता? सर, बघितलं जाल तर कॉस्मोपॉलिटन आता एक हे आहे, त्यामुळे नुसतंच आपण महाराष्ट्रीयन किंवा असे लोक नाही आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या काय म्हणतात ना, कास्टचे किंवा अशी लोक इंटरव्ह्यू घ्यायला असतात. त्यावेळेस आपण फक्त आपली मातृभाषा बोलून पुढे नाही जाऊ शकत. त्यामुळे इंग्लिश हे एक कॉमन लँग्वेज आहे, जिथे मुलांचं म्हणतात तर करिअर ते लोक डिसाईड करतात. की जर 2 मुलं असतील, एक जर म्हणतात ना ज्याला इंग्लिश नाही येते तेवढं, तर थोडंसं काय होतं, स्किल डेव्हलपमेंट जेव्हा कम्युनिकेशन स्किल्स करतात, सेल्स प्रत्येक ह्याच्यामध्ये सेल्स आहे. बघितलं तर एक कोणातरी कन्व्हिन्स करायचं आणि समोरचा माणूस जर इंग्लिश बोलणारा असेल तर हा मुलगा कमी नाही पडला पाहिजे असं प्रत्येक कंपनी आणि ऑर्गनायझेशनला वाटतं. आणि म्हणून इंग्लिश हे आलंच पाहिजे. हे जनरली म्हणजे इंटरव्ह्यूज घेताना बेसिक नीड ही हल्ली इंग्लिशची आहे, इंग्रजी आलं पाहिजे. अनेकदा अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते, एक प्रकारचा न्यूनगंड असतो की अरे आपण इंग्लिश बोलू शकू का, आपलं काही चुकणार तर नाही, आपण कुठे अडखळणार तर नाही. ही जी सगळी भीती आहे ही तुम्ही कशा पद्धतीने दूर करता? म्हणजे काही लोकांचा हा माइंडसेट असतो की अरे मला बोलता येणारच नाही, मी बोलीन का. तर पहिली गोष्ट जी माझ्या स्टुडंट्सना मी ॲडमिशन घ्यायच्या आधीच सांगते की पहिले तो माइंडसेट दाराच्या बाहेर ठेवा की मला येईल का, मी शिकीन का, मी करूच शकणार नाही. तर ही नेगेटिव्ह थिंकिंग पहिले तुमच्या माइंडला ट्रेन करा की नाही, मी आज करिअर विजन जॉईन केलेलं आहे आणि मी इंग्रजी बोलूनच बाहेर पडणार. तर ते चॅलेंज आम्हीही तेवढंच घेतो, तेवढंच मोटिवेशन आम्ही त्या मुलालाही देतो किंवा त्या स्टुडंटला पण देतो. आणि आपल्याकडे बघायला गेलं तर एज ग्रुप वास्ट आहे, म्हणजे आपण स्कूल स्टुडंट्स, शाळेचे स्टुडंट्स, कॉलेज स्टुडंट्स, वर्किंग प्रोफेशनल्स, लेडीज ह्या सगळ्यांना आपण ट्रेन करतो. त्यामुळे आपल्याकडनं त्यांना इंग्लिशच फक्त शिकवलं जात नाही, तर एक मोटिवेशनची गरज असते माणसाला. ते फिअर काढणं, ते हेजिटेशन जे असतं ते काढणं गरजेचं असतं आणि ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करिअर विजनमध्ये करतो. तुम्ही आता सेल्स हा विषय काढलेला आहे. आज सगळ्यात जास्त जर जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठे असतील तर ते सेल्समध्ये असतात. मात्र बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट प्रभावीपणे लोकांसमोर मांडू शकू का, ती आपण विकू शकू का, अशी भीती देखील असते. तर तुम्ही सेल्ससाठीचं सुद्धा ट्रेनिंग विद्यार्थ्यांना देता का? येस सर, कारण बघायला गेलं तर प्रत्येक माणूस हा सेल्स करतच असतो स्वतःला. म्हणजे प्रत्येक हे कोणालाही कन्व्हिन्स करणं काय असतं, स्वतःला सेल करणंच असतं बेसिकली बघायला गेलं तर. आणि जेव्हा ते आपण करत असतो तेव्हा आपल्याला इंग्लिश हे आलंच पाहिजे. तर येस, आपण त्यांना जेव्हा क्लासरूममध्ये ते येतात, ऑनलाईन आहेत आता, ऑफलाईन क्लासेस आपले चालतात, तर त्याच्यामध्ये आपण इंग्लिश शिकवतोच. पण त्यांना ह्या काही टेक्निक्स आहेत, कारण प्रेझेंटेशन स्किल्स असतात, ओव्हरकमिंग स्टेज फिअर, स्टेजवर गेल्यानंतर तुम्हाला क्राऊड फेस करता आलं पाहिजे, तुम्ही सेल्समध्ये पिच कसं करणार, इवन तुमचा टोन, हे सगळं त्यांना शिकवलं जातं क्लासेसमध्ये. त्यामुळे आम्ही स्पोकन इंग्लिश बरोबर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणूनच सांगतो, ज्याच्यामध्ये सेल्स टेक्निक्स, नेगोसिएशन स्किल्स हे त्यांना शिकवलं जातं. एक्झॅक्टली, म्हणजे सेल्ससाठी एक प्रकारची पर्सनॅलिटी देखील असावी लागते. तर ही जी पर्सनॅलिटी आहे ही एखाद्या विद्यार्थ्यामध्ये डेव्हलप करण्याचं काम सुद्धा तुम्ही करता का? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये सर आपण काय करतो, राईट फ्रॉम म्हणजे 15 डेज नंतर एकदा स्टुडंट जॉईन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्यांना प्रेझेंटेशन स्किल्स शिकवतो की जर 4 लोक असतील तर कसं बोलायचं, म्हणजे बेधडकपणे कसं बोलता येईल हे त्यांना शिकवलं जातं.
त्यांचं फिअर काढणं खूप गरजेचं असतं, हेजिटेशन असतं, समोरच्याला येत असतं आणि त्यांनाही ते येत असतं, पण ते कधी कधी भीती असते, त्यामुळे ते फिअर काढण्याचं आपण एक हे करतो. मग त्यांना इम्प्रॉम्प्टूज दिले जातात, पब्लिक स्पीकिंग असतं, असे असंख्य पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये आपण त्यांच्याकडनं कोर्स म्हणजे काय म्हणतात ना सेशन्स करून घेतो. विभूतीजी, आजपर्यंत जवळपास लाखो विद्यार्थ्यांना आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इंग्रजी शिकवले आहे. मला सांगा, काही सक्सेस स्टोरी आहेत का? एखादी अशी एखादी सक्सेस स्टोरी आहे का की एखाद्या विद्यार्थ्याला म्हणा, एखाद्या विद्यार्थिनीला म्हणा, तुमच्या ट्रेनिंगचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि आज ते लाईफमध्ये स्थिर स्तरावर झाले? सर, बऱ्याच आहेत अशा, पण मी एक इथे नक्की शेअर करीन. माझ्याकडे एक मुलगी होती जिने माझ्याकडे माझे चिल्ड्रन स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस पण केले होते. त्याच्यानंतर तिने इंग्लिश स्पीकिंग आमच्याकडे केलं आणि इंग्लिश स्पीकिंग केल्यानंतर तिला कॉन्व्हर्सेशन आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्याच कोर्समध्ये असतं आणि तिला HDFC बँकेतनं कॉल आला होता आणि ती तिकडनं बँकेतनं घरी न जाता ती मुलगी डायरेक्ट पेडे आणि अपॉइंटमेंट लेटर घेऊन आमच्या करिअर विजनच्या शाखेत आली होती की मॅडम, आज तुमच्यामुळे मला ती नोकरी मिळाली आणि आजही ती कार्यरत आहे त्या बँकेमध्ये. तर ते कसं तिला हेल्प झालं आपलं स्पोकन इंग्लिश प्रोग्राम, तर अशा बऱ्याच सक्सेस स्टोरीज आहेत आमच्याकडे जिथे आम्ही बऱ्याच लोकांना एम्पॉवर केलेलं आहे. हे सगळं तुम्ही आज जे अचीव केलं आहे, 50हून अधिक ब्रँचेस तुमच्या आहेत, महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये आज आपल्या ब्रँचेस पसरलेल्या आहेत. मला सांगा, याची सुरुवात नेमकी कुठे झाली होती? सुरुवात मी नेहमी सांगते, माझं पहिलं सेंटर नेहमी बोईसर आहे, म्हणजे एका गावाखेड्यात. म्हणजे माझी फॅक्टरी दुसरी मेटल डोअर्सची फॅक्टरी आहे तारापूर MIDCमध्ये आणि तिथे मी एक नीड बघितली की तिथे पेईंग कॅपॅसिटी होती, लँडलॉर्ड्स होते लोक, पण स्किल डेव्हलपमेंटचे कुठले माध्यम नव्हते लोकांना. डॉक्टर्स होते, म्हणजे मुंबईहून शिफ्ट झालेले होते बोईसरला आणि तिथे जेव्हा मी मालाडहून काही वर्षाकरता माझ्या फॅक्टरीच्या इथे शिफ्ट झाली होती तेव्हा मी ते बघितलं की त्यांच्याकडे कुठलाही स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी सेंटर नाही आहे आणि तशी ती सुरुवात झाली बेसिकली. आणि मी तिथे टीचर ट्रेनिंग्स करायला सुरुवात केली, मुलांना इंग्लिश शिकवायची सुरुवात मी तेव्हा केली आणि ती सुरुवात त्या बोईसर सेंटरहून झाली. त्यामुळे ते पहिलं सेंटर आहे आणि आज आम्ही 53 सेंटरवर पोचलो आहे आणि ते जस्ट रेफरन्सेसनी पोचलेलो आहोत की कोणाला तरी त्याचा फायदा झाला म्हणून त्यांनी आम्हाला दुसरा रेफरन्स दिलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ह्याची ग्रोथ होत आहे. साहजिकच मला प्रश्न पडतो आता की अनेकांच्या करिअरला विजन देणाऱ्या करिअर विजनचं भविष्यातलं विजन नेमकं काय आहे? कुठेतरी तुम्हाला बोलताना मी ऐकलेलं आहे की तुम्हाला 500 सेंटर्स तयार करायचे आहेत, काय सांगाल? करिअर विजनचं पुढचं विजन असं आहे की मला एक 500 सेंटर्सच्या वरती जायचं आहे, पण मला नुसतं सिटीमध्ये नाही, मला गावाखेड्यात पोचायचं आहे. कारण मी ते बोईसरमध्ये धडपड बघितली होती मुलांची, त्यांच्या आयांची. कारण बोईसरमध्ये करत असताना काही पैसे नसताना पण मुलांना शिकवण्याची आयांची की नाही मॅडम, आप हमारा सोना रख दो लेकिन हम फीस हमको भरना है और उसको इंग्लिश पढ़ाओ, हम नहीं सीखे लेकिन बच्चे को पढ़ाओ. हे मी बघितलं होतं त्या खेड्यामध्ये पण. त्यामुळे मला मेट्रो सिटीज म्हणतात रुरल एरियाजमध्ये पण भरपूर सेंटर्स आपले करिअर विजनचे हवे आहेत, कारण तिथे ती गरज आहे. त्यामुळे ते माझं विजन आहे की मी गावागावात पोचावं, हे माझं विजन आहे, रूट्सनं जावं. विभूतीजी, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत आहात, मोठ्या ब्रँचेस आहेत, अनेक टीचर्सना तुम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे, अनेक प्रकारचे पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत, काय सांगाल आज या करिअरच्या या टप्प्यावर तुम्हाला काय वाटतं? पुरस्कार नक्कीच मोटिवेट करतात सर की आणि खूप जण आयडॉल म्हणून बघतात, त्यामुळे ते खूप बरं वाटतं. त्यामुळे ते पुढे असाच प्रवास चालू ठेवायचा आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणूनच मी जेव्हा फ्रँचायझी देते करिअर विजनची, कुठली फ्रँचायझी हा जेव्हा शब्द येतो तेव्हा खूप जास्त रॉयल्टी, खूप जास्त इन्व्हेस्टमेंट हे खूप फॅक्टर्स असतात. पण मी नो रॉयल्टी, नो रिन्युअल फीजवर फ्रँचायझी देते. तुम्ही एकदा माझे पार्टनर झालात तर वन्स अ पार्टनर लाईफ टाईम अ पार्टनर देतात, तो सपोर्ट मी देते. त्यामुळे माझं पुढचं तेच विजन पण आहे की लोकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा मिळावा. आणि फ्रँचायझीमध्ये मी 2 ऑप्शन्स ठेवले की वर्क फ्रॉम होम, घरी बसून पण एक महिला क्लासेस घेऊन मुलांना शिकवू शकते आणि दुसरे कमर्शियल सेटअप पण करू शकते. त्यामुळे ह्या काही सक्सेस स्टोरीज पण आहेत माझ्याकडे की काही महिलांनी जे वर्क फ्रॉम होम सुरू केलं, आज ते कमर्शियल सेंटर्स घेऊन करिअर विजनचे सेंटर्स चालवत आहेत. तर या होत्या विभूती कुलकर्णी. विभूती कुलकर्णी या
त्यांच्या 50पेक्षा जास्त ब्रँचेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलणं शिकवत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणत आहेत. विभूतीजी आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या 500 ब्रँचेससाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद सर, धन्यवाद. मला हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल थँक्यू. आणि इथे मी आभार मानू इच्छिते माझ्या सगळ्या घरच्यांचे पण आणि माझ्या टीमचे, मुख्यतः जे गेल्या 11 ते 12 वर्षापासून माझ्या बरोबर आहेत. सगळ्या महिला ज्या माझ्या बरोबर आहेत त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +911123978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +912225301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800222108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा.